मालाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। एकीकडे सणाचं वातावरण आहे, लोक दिवाळीची शॉपिंग करतायत, उत्साहात सण साजरा होतोय आणि दुसरीकडे अपघाताच्या घटना वारंवार ऐकायला मिळत आहेत। नंदुरबारच्या अपघातानंतर आज दुपारी मालाडमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे। मालाडमध्ये पठाणवाडी, संजयनगर आणि पिंपरीपाडा भागामध्ये ही भीषण आग लागली आहे। आगीचे मोठे भडके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बीएमसी अग्निशमन दलाला याबाबत ताबडतोब कळवण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार आग सुमारे 15 ते 20 गोदामांपुरती मर्यादित होती। माहिती मिळताच बीएमसी अग्निशमन विभाग, पोलीस, बीएमसी वॉर्ड अधिकारी, 108 रुग्णवाहिका आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे पथक घटनास्थळी पोहोचले। अग्निशमन विभागाने दुपारी 1 वाजता ही आग लेव्हल 2 ची आग असल्याचं सांगितलं। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न पूर्णपणे सुरू आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही यात जखमी झालं नाहीये। मात्र पोलीस अधिकारी या कारणांचा शोध घेत आहेत आणि या तपासाचा पूर्णपणे शोध लावत आहेत।